गर्दी आली, गर्दी झाली. एका निरपराध माणसाला सोडवण्यासाठी गर्दी झाली बघा माने. वा 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 वा. पोलिसांचा अधिकार असो, 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 पोलिसांचा अधिकार असो. एक मिनिट, शांत व्हा, शांत व्हा. अरे गोंधळ करू नका, शांत व्हा, शांत व्हा. काय गोंधळ लावलाय? रणविजय, काय मॅटर यांचा? सत्य सयाजी मुकादम त्यांचा मॅटर आहे. पोलिसांचा अधिकार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, मुकादम साहेबांचा विजय असो. विजय असो, विजय असो. हे बघा, शांत व्हा. ऐका ऐका, शांत व्हा. अहो, तुमचा मुद्दा काय ते तरी सांगा आधी. वकील साहेब, नमस्कार, मी ॲडव्होकेट सुहास काशीद, सयाजी मुकादम यांचा वकील. हे बघा, आपले साहेब निर्दोष आहेत आणि हे जे काही चालू आहे ना ते आपल्या साहेबांना बदनाम करण्याचा डाव आहे. आपले साहेब जिंकणार म्हणून त्या तात्या साहेबांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पण आपण शांत नाही बसायचं. हे साहेबांचे आपल्या वकील. हे बघा, आज आपल्या साहेबांचा जामीन करून त्यांना इथून घेतल्याशिवाय कुणीच हवायचं नाही. अहो सर, वकिलांशी बोलल्याशिवाय तुम्ही एखाद्या व्यक्तीला अटक कसं काय करू शकता? हे बेकायदेशीर आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हो, पण मुकादम तसे काही बोललेच नाही की वकिलांशी बोलायचे म्हणून. आणि हे जे काय आम्ही करतोय ना ते कायदेशीररित्या करतोय. तुम्हाला त्यांना सोडवायचं ना, मग तुम्ही आधी जामिनासाठी अर्ज करा, मग बघूया आपण पुढे. बघितलं का? बघितलं कशी उडवाउडीची उत्तरं देत आहेत आता? हे बघा, आपल्या साहेबांना ह्या लोकांनी वरवरच्या आरोपावरनं अटक केले आणि आता काय म्हणतात, जामिनासाठी अर्ज करा. तुम्ही तात्या साहेबांच्या इशाऱ्यावर चालता माहित नाही आम्हाला आणि तुम्ही मुद्दाम आडकाठी घालणार हे माहिती होतं आम्हाला. ताईसाहेब, आज फटके खावे लागले तरी चालतील, पण मुकादम साहेबांना सोडवल्याशिवाय इथनं हालायचं नाही बिलकुल. काय म्हणताय मंडळी? मी तर म्हणतो, आमच्या साहेबांना जिनं अटक केली त्या कॉन्स्टेबल मंजूला इथे बोलवा. कुठे गेली ती कॉन्स्टेबल मंजू? कुठे गेली ती कॉन्स्टेबल? पोलिसांचा अधिकार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. सर, काय करायचं? मंजू कुठे आहे? पण कुठे आहे ती? फोन लावा तिला. बाते पडा, मंजूला बोलवा, फोन करा तिला. येस सर. सर, फोन नाही लागत आहे. माता, मी बघते. ठीक आहे, जा पटकन जा. पोलिसांचा अधिकार असो. आणि विजय, येस सर. आमरे, हे पैसे बघ किती आहेत, मोजदर. अगं, घरातला सगळा किराणा संपलाय बघ. तो गहू, तांदूळ, साखर, तेल सगळंच आणायला लागणार आहे. आई, माफ कर मला. आज जर मी चांगले जॉबला असते ना तर आपल्यावर ही वेळ झाली नसती. आमरे, तू कशापायी वाईट वाटून देतेस ग? हा सगळं तुझ्या वडिलांनी आणि मी असे लई दिवस बघितलेत. आपण करू त्यातनं काय, तर नको काळजी करू तू. मामी, हे पैसे. मी
नाही धनाजीराव, खरंच नको. ठेवा पैसे तुमच्याकडे. अहो असं काय करताय मामी, घ्या की. अहो खरंच नको धनाजीराव, आम्ही करू की काय तर. अरे खरंच नको डिजा, हे तुझ्या कष्टाचे पैसे राहू देत तुझ्याकडे. अहो मामी, हे घर बी माझंच आहे की. मग या घरासाठी मी कष्टानं कमवलेले पैसे दिले तर त्यात काय बिघडते? ही माझं कर्तव्यच आहे असं समजा. घ्या, नाही म्हणू नका, घ्या. बघ मम्मी, हे घर आपलं बी आहे. मग आपल्या घरासाठी एवढं केलं तर तू गाच मोडता घालू नको. मी काय त्यांना. शाबास डिजा, शाबास. भावाचा कंदी नाडत्य डिजा, मला लय अभिमान हाय बघ तुझा की तू माझा पोरगा आहे. डिजा, बरं झालं तू सुनंदीला पैसे दिलेस. सुनंदे, डिजाने दिलेले पैसे राहून दे, तिथं राहून देच. आणि हे माझ्याकडनं. अगं घे की. नाही वंस नको, राहू देत. आम्ही करू काय तर. ती काय नाही बघ सुनंदे, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तू कसं डबं हुडकत होतीस. धर असून दे. अहो खरंच नको वंस. सुनंदे, अगं धर म्हणते नव्हता तर चट्टीशी वाट बोलून सांगते तर घिना झाली आहेस म्हणून आरडली. बरं झालं लेकरा, लई चांगलं केलंच बघ. सपने, ह्या नेबूचा चेहरा एवढा थकल्याने दिसतोय. रात्रीला याची झोप झाली नसेल का?